नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. गोल्डन स्टोरीजमध्ये मी कथेच्या माध्यमातून नवीन आणि जुन्या स्टोरींचे व्हिडिओ अपलोड करत असते, तर ते तुम्हाला वाचायला आणि ऐकायला नक्की आवडतील. तर आजची स्टोरी आहे भीष्म प्रतिज्ञा. माझा नवरा अपूर्व आणि दोन्ही मुलांना माझी टिंगल करायची चांगली संधी मिळाली होती. तसेही ते तिघं एक होऊन नेहमीच माझी फिरकी घ्यायला बघतात. धाकट्या ऋतिकनं मोबाईल हातात घेतला आणि म्हटलं, मम्मा, मी आजीला फोन करून सांगून टाकतो की तू मामाच्या लग्नाला येणार नाहीस, कारण तू भीष्म प्रतिज्ञा केली आहेस की आमच्यासोबत कुठेही जाणार नाहीस. त्याच्या हातून फोन घेत नवरा म्हणजे अपूर्वनं म्हटलं, अरे बाळा, मी असताना तुम्ही आजीशी बोलावं हे मला योग्य वाटत नाही. फोन मलाच करू दे. मी आजीला नीट समजावून सांगतो की तुमची लाडकी लेक लग्नाला येणार नाही. तिनं कुठेही न जाण्याची प्रतिज्ञा केली आहे. तेव्हा लग्नाची सगळी तयारी एकट्यानं करायची तयारी ठेवा. माझ्या चढलेल्या पाऱ्यावर आईच्या फोननं थंड पाण्याचं काम केलं होतं. पण या तिघांच्या या अशा वागण्यानं माझा पारा पुन्हा चढायला लागला. मुळात झालं असं होतं की आम्ही एक आठवडा शिमल्याला जाऊन आलो होतो. मुलांना सुट्ट्या होत्या. अपूर्वनंही रजा घेतली होती. प्रवास छान झाला. शिमल्याचा मुक्काम देखील सुखद होता. परतीचा प्रवास करून आम्ही तासाभरापूर्वीच आपल्या घरात आलो होतो. घरात शिरताच अपूर्व आणि दोन्ही मुलं टीव्ही आणि AC सुरू करून सोफ्यावर खुर्च्यांवर पसरले होते. आल्या आल्या अपूर्वनं हुकूम सोडला, बबिता, पटकन झकास चहा कर बरं. कधी एकदा घरचा चहा मिळेल असं झालंय. मम्मा, प्लीज चहाबरोबर गरमागरम कांदा भजीही कर ना. कधीची इच्छा झाली आहे मला. तिथं शिमल्याहून निघताना तो टपरीवाला तळत होता. तेव्हापासून नाकात वास घुमतोय माझ्या. गौरवनं मोठ्या चिरंजीवांनी म्हटलं, मम्मा, तू मला प्रॉमिस केलं होतं घरी पोहोचलो की तू मला मस्त थालीपीठ करून खायला घालशील म्हणून. तू तुझं प्रॉमिस विसरली तर नाहीस ना. धाकटे चिरंजीव ऋतिकनं हम भी कुछ कम नाही है सिद्ध केलं. मी त्याचं बोलणं ऐकत होते, पण माझं सगळं लक्ष घरातल्या पसाऱ्यावर होतं. बाल्कनीत वर्तमानपत्रांचा ढीग साठला होता, कारण आम्ही पेपरवाल्याला पेपर टाकू नकोस हे सांगायलाच विसरलो होतो. ती रद्दी जागेवर ठेवणं गरजेचं होतं. मागच्या आणि पुढच्या बाल्कनीला कुंड्यांमधल्या झाडांनी पाण्याअभावी माना टाकल्या होत्या. त्यांना आधी पाणी द्यायला हवं होतं. घरात भरपूर धूळ साठली होती. सखूबाई उद्या सकाळी येणार, म्हणजे आता निदान घराचा केर काढायलाच हवा. अंथरुणाच्या बेडवरच्या चादरी बदलायच्या. स्वयंपाकाचा ओटा निदान पुसून काढायचा. प्रवासातल्या बॅगा रिकामा करायच्या. प्रवासात न धुतलेले कपडे मशीनला घालायचे. धुवून झाले की वाळायला घालायचे. त्याखेरीज हॉटेलचं जेवण जेवून कंटाळलेल्या नवऱ्याला आणि मुलांनाही चवीचं काहीतरी स्पेशल स्वयंपाक हवाच. नुसत्या खिचडीनं किंवा पिठलं भातानं भागणार नाही. 4 दिवसही घराबाहेर राहून आलं की आल्यावर हा जो कामाचा डोंगर समोर दिसतो ना, की जीव घाबरा होतो. असं वाटतं, कशाला गेलो आपण बाहेर. नवरा आणि मुलांचं बॅगा घरात आणून आपटल्या की काम संपतंच. त्यानंतर त्यांना काही काम नसतं. ते तिघं त्यांच्या कोशात, त्यांच्या विश्वात दंग, आणि मी एकटी सर्व काम करता करता मेटाकुटीला येते. आपापल्या फरमाईशी सांगून ते तिघं TV पुढे बसलेले, आणि मी स्वयंपाकघरात ओट्याशी विचार करत उभी की कामाला सुरुवात कुठून करू. त्यांची पोटपूजा झाल्याखेरीज ती शांत होणार नाही, आणि तोपर्यंत मलाही काही सुचू देणार नाही हे मला माहीत होतं. खरं तर प्रवासातून आल्या आल्या आधी स्वच्छ आंघोळ करायची इच्छा होती, पण तो विचार बाजूला सारून मी फक्त हातपाय तोंड धुतले आणि पदर खोचून कांदा चिरायला घेतला. एकीकडे कढईत तेल तापत ठेवलं, दुसरीकडे तव्यावर थालीपीठ लावलं, तिसऱ्या शेगडीवर चहाचं आंधण चढवलं. भराभरा कांदा भजी, थालीपीठ आणि चहा बिस्किट असा सगळा सरंजाम टेबलवर मांडला. मंडळी त्यावर तुटून पडली. मीही शांतपणे चहा घेतला आणि लगेच कामाला लागले. सगळ्यात आधी धुवायचे कपडे मशीनला घालावे, म्हणजे मशीन कपडे धुईल. तेवढ्यात मला इतर कामं उरकता येतील. मशीन सुरू करायचं म्हणताना मला पाण्याची टाकी आठवली. ओव्हरहेड टँकमध्ये किती पाणी असेल कुणास ठाऊक, कारण 8 दिवस आम्ही इथं नव्हतो. मी ऋतिकला म्हटलं, जरा गच्चीवर जाऊन बघ टाकीत पाणी आहे की नाही. तर तो दिवटा तोंडावरून पांघरून घेऊन झोपला. त्यापूर्वी त्यानं मोठ्या भावाकडे बोट दाखवून त्याला वर पाठव एवढं मात्र सुचवलं. मला भयंकर राग आला.
धाकटाकडे दुर्लक्ष करून मी बाहेर आले. तोवर मोठ्याला काहीतरी जाणीव झाली. तो पटकन उठला. मम्मा, मी बघून येतो, अन गरज असली तर मोटरही सुरू करतो. त्याच्या बोलण्यानं मला बरं वाटलं. चला, कुणाला तरी दया आली म्हणायची. मी प्रवासातल्या बॅगा, सूटकेस रिकामी करायला लागले. मम्मा, टाकी पूर्ण भरलेली आहे. आता कृपा करून 1 तासभर तरी मला टीव्हीवरचा माझा अगदी आवडता कार्यक्रम बघू दे. प्लीज डिस्टर्ब करू नकोस. त्यानं वरून आल्यावर मला सांगितलं. आणि तू टीव्ही पुढे बसला. सगळ्या पसाऱ्याचा कामाचा मला इतका ताण येतोय. आणि नवरा आणि मुलं मात्र बिनधास्त आहेत. कुणी तोंड देखीलही मदत करायला म्हणत नाहीयेत. बाहेर कुठं जायचं तर हीच तिघं आघाडीवर असतात. उत्साह नुसता फसफसत असतो. पण जाण्याच्या तयारीतही कुणी मदत करत नाहीत, की प्रवासातून परतून आल्यावर आवरायलाही मदत करत नाहीत. आता मात्र अति झालं हा. मी फार सरळ साधी आहे ना, म्हणून याचं फावतंय. मी एकटी मरते खपते आणि यांची प्रत्येक गरज, मौज, इच्छा पूर्ण करते. पण यांना माझी अजिबात पर्वा नाहीये. आपलं काही चुकतंय याची एवढीशीही जाणीव नाहीये. यांना त्यांच्या जबाबदारीचीही जाणीव करून द्यायलाच हवी. मी मनोमन विचार करत होते. कपडे मशीनमध्ये धुतले जात होते. घराचा केर काढून झाला होता. बेडवरच्या चादरी बदलल्या गेल्या होत्या. रद्दी जागेवर गेली होती. कुंड्यांना पाणी घातल्यामुळे मातीचा सुंदर वास सुटला होता. मी पुन्हा हॉलमध्ये पोहोचले. ऐकताय का? मीही तुमच्यासारखा प्रवास करून आले. तुमच्यासारखीच मीही दमले. मलाही आराम करावासा वाटतोय. पण मला तो हक्क नाही. कारण घरातली सगळी कामं मीच करायला हवीत, हे तुम्ही गृहीत धरलंय. म्हणूनच मी आता ठरवलंय की यापुढे मी कधीही तुमच्याबरोबर कुठेही येणार नाही. कार्यक्रम ठरवताना तुम्ही पुढाकार घेता, पण तयारी करताना मात्र अजिबात उत्साह नसतो. तीच तऱ्हा परतून आल्यावरही असते. प्रवासाला जाताना तिथं गेल्यावर आपण काय कपडे घालायचे आहेत ठरवावं लागतं. कोणते कपडे बरोबर घ्यायचे हे बघावं लागतं. तुम्ही तिघही ते ठरवत नाही. स्वतःचे कपडे बॅगेत भरण्यासाठी काढून देत नाही. मी माझ्या मनानं कपडे घेतले तर तिथं गेल्यावर, मम्मा, हा शर्ट मला आवडत नाही, हाच का आणलास? मम्मा, ही जीन्स लहान झाली, मी ही घालणार नाही. बबिता, अगं, हे कुठले सोंगासारखे कपडे मला घालायला देते आहेस? कमालच करतेस. हे सगळं ऐकून घ्यावं लागतं. का नाही तुम्ही आपापले कपडे निवडून मला ठेवायला देत? आता सुद्धा तुम्ही तिघही मला कामात मदत करू शकला असता. अजूनही करू शकता, पण तुम्हाला कुणाला ती जाणीवच नाहीये. तुम्हाला सगळ्यांना आराम हवाय. मला नको का विश्रांती? माझ्या भाषणाचा थोडा परिणाम झाला. गौरवनं पटकन टीव्ही बंद केला. एसी बंद करून पेपर बाजूला टाकून नवरा उठला. धाकट्यानं अंगावरचं फेकून दिलं. तोही येऊन उभा राहिला. तिघही आपापल्या काय काम करता येईल याचा अंदाज घेत इथं तिथं बघत असतानाच माझा मोबाईल वाजला. रागात होते म्हणून फोनही उचलायची इच्छा नव्हती, पण माझ्या आईचं नाव दिसलं म्हणून पटकन फोन घेतला. हॅलो बबिता. अगं, आनंदाची बातमी सांगायला फोन केलाय. अगं, अभिषेकचं लग्न ठरलं हा. मुलीकडची मंडळी आता इथंच आहेत. साखरपुडा आणि लग्नाची तारीख ठरवतोय. अजून लवकरचीच तारीख बघतोय. तारीख नक्की झाली की पुन्हा फोन करते. तुला तयारीला वेळ मिळावा म्हणून घाईनं फोन केलाय. तू लवकर आलीस तर मलाही इथं काम सुधारतील. एकटीला तर मला घाबरायलाच होतंय. आईनं फोन बंद केला. माझा फोन स्पीकरवर असल्यानं तिघांनीही आईचं बोलणं ऐकलं होतंच. तरीही मी आनंदाने चित्कारले. बरं का, अभिषेकचं लग्न ठरलंय. लग्नाची तारीख लवकरचीच निघते. आईनं आपल्याला तयारीला लागा म्हणून सांगितलं. पण मम्मा, धाकटा अत्यंत निरागसपणे म्हणाला, तू जाशील मामाच्या लग्नाला? म्हणजे काय, मी का जाणार नाही? आणि तुम्ही देखील याल ना मामाच्या लग्नाला? मी आश्चर्यानं म्हटलं. अगं, पण एवढ्यात तू म्हणाली होतीस की यापुढे तू आमच्याबरोबर कुठेही कधीही जाणार नाहीस म्हणून, थोरल्यानं म्हटलं. आणि मग सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे संवाद झाला. तिघही माझी चेष्टा करू लागले. मघाच्या माझ्या रागावण्याचा जो परिणाम तिघांवर झाला होता, माझी मदत करायला ते तयार झाले होते. त्यावर आईच्या फोननं पाणी फिरवलं. माझा मूड चांगला झालाय बघून पुन्हा तिघही आपापल्या खोलीत गेले आणि मीही आरडाओरडा न करता आपल्या कामाला लागले.
दुसऱ्या दिवसापासून अपूर्वचं ऑफिस, मुलांच्या शाळा वगैरे रुटीन सुरू झालं. मी माझी कामं सांभाळून अभिषेकच्या लग्नाचं प्लॅनिंग सुरू केलं. पण अभिषेकच्या लग्नाला जायचं, लग्नासाठी लागणारे आपले कपडे, पोशाख वगैरेची खरेदी, शिंप्याकडच्या फेऱ्या, जाताना बॅगा भरणं, आल्यावर बॅगा उपसणं वगैरे सर्व मनात येताच मला टेन्शन आलं. अपूर्व आणि दोन्ही मुलांच्या असहकारामुळेच मला हल्ली कुठं जाणं नको वाटायला लागलं होतं. खरं तर नवरा आणि मुलं माझ्यावर खूप प्रेम करतात, पण मला अपेक्षित असलेली लहान लहान कामाची मदत मात्र ते करत नाहीत. सगळ्यात मोठी अडचण असते ती त्या तिघांच्या कपड्यांच्या बाबतीत. कुठल्या दिवशी कोणत्या प्रसंगाला कुणी काय घालायचं हे सुद्धा मलाच ठरवावं लागतं. मुलांना म्हटलं, चला आपण दुकानातून तयार शर्ट, पॅन्ट, जीन्स, ट्राउझर्स विकत आणूयात. तर म्हणणार, प्लीज मम्मा, आम्हाला शॉपिंग करायला अजिबात आवडत नाही, तू जा आणि घेऊन ये. अरे पण मला तुमची निवड आवड समजत नाही, तू व्हॉट्सॲपवर फोटो पाठव, आम्ही पसंत करतो, हे उत्तर मिळतं. दुकानातून मेसेज केला, फोटो पाठवले तर त्यावर उत्तरच येत नाही. शेवटी मी माझ्या बुद्धीप्रमाणे खरेदी करून घरी येते तेव्हा एकाला रंग आवडलेला नसतो, दुसऱ्याला कॉलरचं डिझाईन. मला वैतागलेली बघून म्हणतात, जाऊ दे ग, नको टेन्शन घेऊस, आम्ही आहेत तेच कपडे घालू, रिलॅक्स. आता यांना कसं समजावून सांगू की जोपर्यंत नवरा आणि मुलं नवे कपडे घालत नाही तोवर बायको किंवा आई स्वतःच्या अंगावर नवे कपडे घालूच शकत नाही. मुलांची वागणूक आणि त्यांची चांगली राहणी यावरूनच तर गृहिणीची आईची ओळख पडते. त्यामुळेच अपूर्व आणि ऋतिक, गौरव यांचे कपडे स्वच्छ, व्यवस्थित आणि प्रसंगानुरूप असावेत म्हणून मी खूप काळजी घेते. मुलं लहान असताना एक बरं होतं, ती ऐकायची, पण आता ती मोठी झाली आहेत. पूर्वीप्रमाणेच मी शिंप्याकडून शिवून घेतलेले किंवा तयार विकत आणलेले कपडे ती घालतच नाहीत. त्यांना जे आवडतं तेच ती घालणार. कित्येकदा मी चिडून म्हणाले सुद्धा, तुम्हा दोघांच्या ऐवजी दोघी मुली असत्या तर हौशीनं माझ्याबरोबर खरेदी करायला आल्या असत्या, शिवाय घरकामातही मला मदत केली असते. मुद्दाम करतात असंही नाही, पण मला गोत्यात आणायची कला बापाला आणि लेकांनाही उपजत असावी. कुठं लग्नाला गेलो असताना नेमक्या प्रसंगी घालायचे कपडे दोन्ही मुलांनी रिजेक्ट केले. एकाची जीप चेन खराब झाली होती, दुसऱ्याला झब्बा टाईट झाला होता. त्या परक्या ठिकाणी मी कोणी अल्टर करून देणारा भेटतोय का किंवा पटकन झब्बा मिळेल असं दुकान शोधत होते. यावेळी मी मनातल्या मनात ठरवलं की मी असं काहीतरी केलं पाहिजे ज्यामुळे यांना माझ्या मनस्थितीची, माझ्या टेन्शनची, माझ्या काळजीची कल्पना येईल. आपण बेजबाबदार वागतो, त्याचा हिला त्रास होतो ही जाणीव होईल. आणि मला एक कल्पना सुचली, अंमलात आणायलाही सुरुवात केली. एकुलत्या एका मामाच्या लग्नाला जायला ऋतिक आणि गौरव उत्सुक असणार आणि एकुलत्या एक धाकट्या मेहुणीच्या लग्नात ज्येष्ठ जावई म्हणून मिरवायला यांनाही आवडेल हे मी जाणून होते. माझ्या धाकट्या भावाच्या लग्नाला जायला मीही खूप उत्साहितच असणार हे त्यांनाही माहीत होतं. माझी आयडिया यावरच आधारित होती. अभिषेकच्या लग्नाला बरोबर 1 महिना होता. तेवढ्या वेळातच मला स्वतःची तयारी करायची होती. शिवाय आईनं सांगितलेल्या अनेक गोष्टी ज्या इथं मिळतात त्याही खरेदी करायच्या होत्या. वेळ म्हटलं तर कमीच होता. ही तिघं घराबाहेर असायची. तेवढ्या वेळात मी बाजारात जाऊन खरेदी करून घ्यायची. आणलेलं सामान व्यवस्थित कपाटात रचून ठेवायची. बाहेर कधीच कुठल्या पिशव्या, नव्या वस्तू कुणाला दिसत नव्हत्या. मीही घरातच दिसायची. माझ्या मनाजोगती माझी खरेदी आणि तयारी झाल्यामुळे मी खूप खुश होते. पण वरकरणी तो आनंद दिसू न देता मी अगदी नॉर्मल वागत होते. लग्नाचा विषय सुद्धा मी एवढ्या दिवसात काढला नाही. 15-17 दिवस असेच निघून गेले. लग्नाचा विषय कुणाच्या डोक्यात नव्हता. मी अगदी शांत आहे हे सुद्धा कुणाच्या लक्षात आलेलं नव्हतं. मग एक दिवस रात्री जेवायच्या टेबलवर अपूर्वनं विषय काढला. माझी प्रतिक्रिया अत्यंत थंड होती. सगळेच दचकले. तिघांनी एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं. मी शांतपणे भात कालवत होते. बबिता, अगं मी अभिषेकच्या लग्नाबद्दल बोलतोय. तुझ्या डोक्यात शिरतंय का? तू इतकी थंडपणे बसली आहेस. लग्नाची तयारी करायची नाही का? तुझी तब्येत बरी आहे ना?
अपूर्वनं जरा काळजीनं विचारलं. मी बरी आहे की, मी बोलले. माझा निर्विकार प्रतिक्रिया बघून अपूर्व सावधपणे माझ्याकडे बघत म्हणाले, काही प्रॉब्लेम आहे का? माझा बाण बरोबर लक्षावर लागलाय हे बघून मला खूपच आनंद झाला. माझी योजना यशस्वी होते. तर मनातून वाटणारं समाधान चेहऱ्यावरनं दिसू देता मी निर्विकारपणे म्हटलं, मी लग्नाला जात नाहीये. काय म्हणतेस? काय झालंय? काय? तिघही उडालेच. माझी भीष्म प्रतिज्ञा विसरलास का? मी ऋतिककडे बघत विचारलं. अगं मम्मा, अभिषेक मामाचं लग्न होऊन जाऊ दे, मग पुन्हा कर भीष्म प्रतिज्ञा. तो चेष्टेच्या सुरात म्हणाला. खरं तर मला हसायला येत होतं, पण मी गंभीरपणे म्हणाले, मी सिरियसली बोलते. उगाच काहीतरी कॉमेडी करू नका. मी पटापट जेवले आणि आपलं ताट सिंकमध्ये ठेवून आपल्या खोलीत निघून गेले. जाता जाता मी ऐकलं, गौरव अपूर्वला म्हणत होता, पप्पा, आई बहुतेक आपल्यावर रागावली आहे. दोन्ही मुलांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. तुम्ही काळजी करू नका, मी आईचा राग घालवतो, अपूर्वनं मुलांना आश्वस्त केलं. दुसऱ्या दिवशी दुपारीच अपूर्वनं ऑफिसातून फोन केला. बबिता, अगं आज मी ऑफिसातून लवकर घरी येतो. आपण अभिषेकच्या लग्नासाठी खरेदी करूयात. माझ्याकडे लग्नात घालण्यासारखे कपडे नाहीत. काही कपडे मी घेतो विकत. तुझ्यासाठीही काही नवीन साड्या घेऊयात. एकुलत्या एका भावाच्या लग्नात तुला जुन्या साड्या नेसताना बघून बरं वाटेल का? मला त्यांचं बोलणं ऐकून खरं तर हसायला येत होतं. कसंबसं मी स्वतःला आवरत होते. इतकी वर्ष मी जेव्हा मनधरणी करत होते तेव्हा माझ्याबरोबर दुकानात यायलाही ते तयार नव्हते. आणि मी आता माझा पवित्रा बदलल्याबरोबर कसे सगळे सरळ झाले. गौरव कॉलेजातून आला आणि म्हणाला, बरं का मम्मा, मी ना नेटवर सर्च केलंय. ऑनलाईन खूप छान शर्ट आणि ट्राउझर्स मिळतात. मी विचार करतोय की मी आजच ऑर्डर करतो, म्हणजे मला मामाच्या लग्नासाठी बॅग भरता येईल. तुला उगीच दुकानात जा, कपडे निवडा वगैरे टेन्शन नकोच. मी हसून मान डोलावली, म्हणजे माझा तीर निशाने पे लगा था. अपूर्व आणि दोन्ही मुलं आपापल्या कपड्यांचं सिलेक्शन करत होती. प्रथम माझा आणि नंतर एकमेकांचा सल्ला घेत होती. तेव्हा मला खूपच मजा वाटत होती. माझ्या साड्यांची निवड करायला मी अपूर्वलाच सांगितलं. गौरवनं वर चढून बॅगा काढून दिल्या आणि दोघं पोरं आणि त्यांचा बाप आपापले कपडे बॅगेत ठेवण्याच्या केविलवाना प्रयत्न करू लागले. तेव्हा मात्र मला राहावेना. मी पुढे होऊन त्यांना थांबवलं. थांबा, मी नीट व्यवस्थित भरते बॅगा. बघा फक्त, म्हणजे तुम्हाला कळेल. तुम्ही आपल्या आवडीचे प्रसंगाला अनुरूप असे कपडे खरेदी केले. हीच तुमची मदत फार मोलाची आहे. मला खूप बरं वाटतंय. मम्मा, तू बॅगा जमव. आज बाबांनी डिनर पण ऑर्डर केलाय बाहेरून, म्हणजे स्वयंपाकात तुझा वेळ जायला नको, अपूर्वनं म्हटलं. आणि ना, परत आल्यावरही आम्ही तुला घर आवरायला मदत करणार आहोत हा, माझ्या गळ्यात पडून ऋतिकनं म्हटलं. मला तरी याहून जास्त काय हवं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.